तर खरात प्रकरणी सदावर्तेंनी बोलू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असं भोंदू खरात समर्थकांकडून सदावर्तेंना धमकीचे फोन गेलेले आहेत. खरातला फाशी देण्याची सदावर्तेंनी मागणी केली होती. त्यानंतर खरात समर्थक भडकलेले आहेत आणि या खरात समर्थकांनी सदावर्तेंना धमकीचे फोन केलेत. अरे खरातला फाशी झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे. तुझ्या सारख्यांची लेच्या पेचांची ती असेल. त्याच्यामुळे लक्षात ठेव, एक लक्षात ठेव, कायद्यासमोर कोणी सुद्धा मोठं नाही, समजलास ना. शिव्या आईवर देऊ नको. माफी मागचे आहेत ना तुझे, त्यांना सांग की इथं चालत नाही म्हणून. दारू पिलास, व्यसनाधीनता. रे सोडा व्यसनाधीनता. व्यसनाधीन होऊन आई बहिणीवर शिव्या देणं म्हणजे महिलांवर अत्याचार करणं आहे. हे तुम्हाला अक्कल नाही का?